मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच चंद्रपूर शहरात आलोय आणि या दौऱ्याची सुरुवात माता महाकालीच्या दर्शनाने होणे हा शुभसंकेत आहे. काम करत असताना शक्तीचा आशीर्वाद महत्वाचा आहे. मातेची इच्छा असेल तर ठरविल्यापेक्षा मोठे काम इथे होणार. आपण पाठपुरावा करून मंदिर परिसर विकासाचा कार्यक्रम पूर्ण करू असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मासा कन्नमवार रौप्य महोत्सव कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शुक्रवारी चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने महाकाली मंदिर येथे मुख्यमंत्री यांच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी माता महाकालीची आरती केली. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होताच श्री महाकाली माता महोत्सव समिती आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामान्य माणसाचे जीवन सुखकर होईल असे काम करण्याचा आशीर्वाद माता महाकालीला मागितला आहे. महाराष्ट्र आणि सर्व समाज एकसंघ राहिला पाहिजे. समाजात काम करता असताना शेवटचा माणूस डोळ्यासमोर राहिला पाहिजे. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, 500 वर्ष जुने अस इथं महाकालीचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकला जात असताना त्यांनी माता महाकालीचे दर्शन घेतले असल्याचे इतिहासात नमूद आहे. येथील परिसराचा विकास करण्यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम आपण लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. आमंत्रण स्वीकारून आपण आल्याबद्दलही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. आपल्या नेतृत्वात राज्यासह चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास होईल असा विश्वास यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. आपण चंद्रपूरचे भूमिपुत्र आहात, त्यामुळे अधिक अपेक्षा या जिल्ह्याच्या आपल्याकडून असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी आणि श्री महाकाली माता सेवा समितीच्या सदस्य आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शाल, श्रीफळ, अम्मा टिफिन आणि सन्मानचिन्ह देत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.